चार दुपारचे 4 वाजता या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आता बातमी आहे ती मांजरी इथल्या आंदोलनाच्या संदर्भातली। आदिवासी उपोषणकर्ते गेले काही दिवस मांजरी इथे आंदोलन करतायत। त्यांच्या भेटीला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके पोहोचलेले आहेत। अशोक उईके यांनी आदिवासी उपोषणकर्त्यांच्या 14व्या दिवशीच्या आंदोलनाच्या निमित्तानं ही भेट घेतलेली आहे। या भेटीला अशोक उईके पोहोचले तेव्हा सगळ्यांच्याच नजरा अशोक उईके काय बोलणार याकडे लागलेल्या होत्या। आता बैठक झाल्यावर बोलू ना आपल्यासोबत। पण काय बैठकीत आता काय तोडगा काय त्यांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का कसं विद्यार्थ्यांना येऊ द्या। पण 14 दिवस का लागले तुम्हाला चर्चा करायला? याच्या अगोदर झालेली आहे चर्चा। पण का तोडगा निघाला नाही? काय नेमका अडचणीत होत्या? सांगतो। विद्यार्थ्यांचा आरोप आहे विद्यार्थ्यांचा आरोप चर्चा झाल्यानंतर चर्चा झाल्यानंतर सांगतो। पण विद्यार्थ्यांची माहिती घेतली का तुम्ही? काय परिस्थिती प्रकृतीची माहिती घेतली? आतापर्यंत 3 वेळा विद्यार्थ्यांसोबत बैठक झालेली आहे। प्रकृतीची माहिती घेतली का तुम्ही? काय आरोप केला आहे की तुम्ही त्याच्याबरोबर एकदम व्यवस्थित आमचे सहकारी आणि आदित्य भवर पुण्याचे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले आहेत। आदित्य, आत्ताच आपण ऐकत होतो की मंत्र्यांना 14 दिवस आंदोलनस्थळी यायला का लागले त्या संदर्भात त्यांचं उत्तर अस्पष्ट होतं। काय म्हणतायत ते? अशोक उईके यांनी याबद्दल कोणतीही स्पष्ट उत्तर दिलेलं नाहीये। विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून आम्ही तुमच्याबरोबर त्यांच्याकडनं केले गेलेलं आहे। त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले की विद्यार्थी 14 दिवसापासून तिथे उपोषणाला बसलेले आहेत। 14 दिवसापासून त्यांच्यावर कुठली चर्चा झाली नाही का? तर त्यांनी उत्तर दिलं की 3 वेळा चर्चा झाली, पण या 3 वेळाच्या चर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी आरोप केला की आमच्याबरोबर चर्चा दरम्यान व्यवस्थित वागणूक दिली नाही, अरेस्टदारी झाली आणि असे अनेक आरोप त्यावेळेस विद्यार्थ्यांनी। जी आदित्य, आपण आहात त्या भागामध्ये कदाचित नेटवर्क थोडंसं कमकुवत दिसतंय। आपण परत जोडून घेऊ आणि नंतर बोलू। तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी सुद्धा याच आंदोलन